हरकर आपलं स्वागत करते। पाहूया बातम्या विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी देण्यात आली। सुमारे 5070 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेद्वारे धरणं, कालवे अशा विविध जलस्रोतांचा उपयोग करून तरंगते सौर प्रकल्प साकारले जाणार आहेत। या योजनेसाठी कोणत्याही भूमी संपादनाची गरज भासणार नाही। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज या निर्णयांची माहिती दिली। प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना में जितने वाटर बॉडीज हैं, डैम्स हो, लेक्स हो, कैनाल्स हो, उन सब का उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया आज। 102 गीगावाट यानी 1 लाख मेगावाट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में। पीएम किसान योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णयही आज झाला। या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 3,10,000 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे। देशातल्या 85% शेतकऱ्यांचं कर्जावरचं अवलंबन यामुळे कमी झालं आहे, असं वैष्णव यांनी सांगितलं। तळागाळातल्या प्रज्ञावान क्रीडापटूंना ऑलिम्पिक खेळांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असणाऱ्या खेलो इंडिया योजनेलाही मंत्रिमंडळाने 5 वर्षांची मुदतवाढ दिली। आता या योजनेसाठी येणाऱ्या 5 वर्षात सुमारे 29,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत। 10 पट अधिक ॲथलीटना या माध्यमातून मदत मिळणार आहे। तसंच शिक्षण आणि क्रीडा यांचं एकत्रीकरण करण्याचा मानसही वैष्णव यांनी व्यक्त केला। देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने समुद्र मंथन या राष्ट्रीय अपतटीय अन्वेषण योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली। या योजनेसाठी 2030-31 सालापर्यंत सुमारे 84,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। खोल समुद्रात तेल आणि वायूचा शोध घेण्याचं तसंच याचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे। यामुळे इंधन आयातीचं प्रमाण कमी होऊ शकेल, असं वैष्णव म्हणाले। नीट मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलन